तर बघा, विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला जशी टेस्ट दिली जाते ना सोडवायला किंवा एखादा पेपर येतो, तशा प्रकारे वेगवेगळ्या टॉपिकचे वेगवेगळे प्रश्न मी या ठिकाणी टाकलेले आहे. तर बघा, हा पहिला प्रश्न घातांकावर आहे. या ठिकाणी दुसरा प्रश्न बॉडमासवर आहे. तिसरा प्रश्न बघा व्याजावर आहे. चौथा प्रश्न बघा आपला भूमितीवर आहे. पाचवा प्रश्न बघा आपला संख्या पद्धतीवर आहे. सहावा प्रश्न सरासरीवर आहे. सातवा प्रश्न रेल्वेवरील प्रश्न आहे आणि आठवा प्रश्न परमुटेशन कॉम्बिनेशनवर आहे. नववा प्रश्न वयवारीवर आहे आणि 10वा प्रश्न मिस्केलेनियस आहे. तर बघा, अशा प्रकारे मी वेगवेगळे प्रश्न तुमच्यासाठी 10 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहो. तर ही अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्याचा हेतू हेच आहे, की प्रत्यक्षात एक्झाममध्ये काय विचारलं जाते त्या ठिकाणी तुमचं डोकं चालावं आणि तुम्हाला पटापट उदाहरणं सोडवता यावी यासाठी मी हे सगळे टॉपिक एकत्र करून एक टेस्ट म्हणतो आपण त्याला, टेस्टचं एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तर बघा, जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, या ठिकाणी घातांकाचं दिलेलं आहे. तर घातांकाचे नियम आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर पहिला नियम आहे घातांकाचा, ए च्या घातांक यम गुणिला ए च्या घातांक एन बरोबर ए च्या घातांक यम अधिक एन. तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, बेस ए सारखं दिले. इथे ए सारखं असलं तर ए च्या घातांकांची बेरीज होते, दोन्ही गुणाकारात असेल तर. तर या ठिकाणी गुणाकार आहे, बेस दोघांचा सारखा आहे, म्हणजे इथे काय लिहावं लागेल आपण 5 आणि यांची काय करावे लागेल 3 आणि 9 ची घातांकांची बेरीज करावं लागेल. 3 आणि 9 म्हणजे किती झाले 5 चा घातांक 12. तर आता इथे काय दिलेले आहे, चौकट दिलेली आहे, म्हणजे चौकटीच्या जागी किती येईल हे 12 येईल. आलं लक्षात? चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. तर बघा, इथे बॉडमासवर आधारित एक उदाहरण दिलेलं आहे. तर अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये इथे संख्यांची बेरीज करताना काय करायचं, असं उभं लिहून घ्यायचं. सगळ्या संख्या अशा उभ्या लिहून घ्यायच्या. 18.25 इथे 5.3 पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे, बरोबर आहे. इथे इथे काय 0 0.104 ठीक आहे. आणि इकडे 0.009 ठीक आहे. आणि इथे काय 0.42. तर बघा, एकाखाली एक लिहून घेतलं असं. आता मला सांगा, इकडे जे इकडे जिथे हे नाही आहे तिथे इथे 0 लिहून टाकायचं, ठीक आहे. इकडे 0 लिहून टाकायचं, ठीक आहे. असं लिहून घेतलं की एकदम सोपं होऊन जाते उदाहरण. बघा, 4 इकडे 0 आहे, सगळ्याच ठिकाणी इथे येईल 4च येईल. मग इकडे मग 9 आहे आणि इथे काहीच नाही आहे, मग 9च येईल. आता 2 आहे, इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहे आणि इथे 5 आहे. तर 1, 2, 5चा काय होईल 8 होईल. इथे 4 आहे, इथे 3 आहे, इथे 2 आहे, म्हणजे इथे 9 येईल. पॉइंट जसाच्या तसा 18 आणि 5 23. 23.9894 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर राहील. समजलं? तर बघा, हे अशा प्रकारे मांडणी करून उदाहरण सोडवलं की एकदम सोपं होऊन जाते. ठीक आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. तर बघा, या ठिकाणी आपल्याला व्याजातील फरक विचारलेला आहे. व्याजातील फरक दिलेला आहे. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यातील फरक किती वर्षाकरता? 2 वर्षाकरता. याचं सूत्र काय आहे? याचं सूत्र आहे फरक बरोबर P गुणिला R भागिला 100 चा वर्ग. हे याचं सूत्र आहे. आता फरक किती आहे इथे? 35 रुपये. तर इथे फरकच्या जागी 35 येईल. बरोबर मुद्दल काढायची आहे. P म्हणजे रक्कम, रक्कम म्हणजे मुद्दल, मुद्दल काढायची आहे. P काढायची आहे आपल्याला. R दिलेला आहे 5%, 5 भागिला 100 याचा वर्ग. ठीक आहे. तर याला सोडवायचं आणि उत्तर काढायचं. झालं. आता आला उदाहरण. P आता 5चा वर्ग 25, 100चा वर्ग करण्यापेक्षा 100 गुणिला 100 लिहायचं. आता या 25नी याला 4चा भाग जातो. इथे आले 400. आता P भागिला 400 बरोबर 35 आहे. तर 35 गुणिला 400 केलं तर P ची किंमत निघेल. 35 गुणिला 400 केलं तर P ची किंमत निघेल. ठीक आहे.
35 चौ किती होतात 140. 140 वर 2 शून्य ठेवले तर किती आलं 14,000 रुपये या ठिकाणी उत्तर आलेलं आहे आपलं. ठीक आहे. तर बघा हा व्याजावरील प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. भूमितीवर आहे. आता बघा या ठिकाणी भरपूर विद्यार्थी काय करतात, आता इथे काय दिलेलं आहे आपल्याला, इथे दिलेलं आहे लांबी आणि रुंदी. तर विद्यार्थी काय करतात क्षेत्रफळाच्या मागे धावतात. अरे इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे 5 पदरी तारेचे कुंपण घालायचं आहे. 5 पदरी. तर या ठिकाणी क्षेत्रफळ न घेता परिमिती घ्यावी लागेल. परिमिती का बरं घ्यावी लागेल? कारण हा एक पदर झाला त्याचा. बघा, हा एक पदर झाला. एवढं भाग म्हणजे काय झालं? याचं हे पूर्ण जे भाग आहे, हे जे भाग आहे पूर्ण असं, हा असा 5दा करायचा आहे आपल्याला याला कुंपण. कितीदा करायचं आहे? 5दा करायचं आहे कुंपण. बरोबर आहे? तर इथे काय होईल? इथे होईल जसा हा आयत आहे. ठीक आहे? हे 80 आहे ही बाजू, ही आहे 50. तर याच्या अपोजिट साइडची बाजू किती असते? 80. याच्या अपोजिट साइडची बाजू किती असते? किती असते? जेवढी वरची आहे तेवढीच खालची असते. हे अपोजिट बाजू सारख्या असतात आयताच्या. ठीक आहे? अपोजिट बाजूंची लांबी सारखी असते आयताची. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे? तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? क्षेत्रफळ न काढता काय काढावं लागेल? परिमिती काढावी लागेल. परिमितीचे सूत्र काय? चारही बाजूच्या लांबीची बेरीज. आता हे 80, 50, 80, 50. 80 दुने 160 आणि 50 दुने 100. तर 160 आणि 100 म्हणजे 260 ही झाली परिमिती. आता हे एक पूर्ण इथून जर सुरुवात केली आपण तर हा एक वेढा करण्यासाठी 260 मीटर एवढं आपल्याला तार लागेल. बरोबर आहे? आणि जर असे 5 वेढे करायचे आहेत तर 260 गुणीला 5 हे करावं लागेल. म्हणजे तेवढे वेढे आपल्याला काय लागेल? तार लागेल. आणि प्रति मीटर किती किंमत आहे? किती आहे? 20 रुपये. तर 20 ने याला गुणायचं. आता 20 पंचे 100 होतात. 260 गुणीला 20 पंचे 100 म्हणजे 26,000 रुपये कुंपणाचा खर्च येईल आपल्याला. ठीक आहे? आलं का लक्षात? या ठिकाणी क्षेत्रफळ काढायचं नाही आहे, परिमिती काढायची आहे. हे मेन लक्षात ठेवायचं तुम्ही. ठीक आहे? चला. हां, बघा इथे 40 बकऱ्यांचा 20 दिवसाचा चराईचा खर्च 370 रुपये आहे. तर बघा 40 बकऱ्या आहे. दिवस किती आहे? त्याला गुणायचं दिवसांनी. 20 दिवस आहे. आणि रक्कम जी आहे, रक्कम खर्च हे खाली लिहायचे असे. ठीक आहे? याच्या बरोबर इकडे काय 30 आहे आणि इथे काय आहे? एक्स लिहायचं. ठीक आहे? आपल्याला या 30 दिवसात किती बकऱ्या म्हटलेलं आहे, तर बकऱ्याच्या जागी एक्स येईल आणि इथे येईल 111. बरोबर आहे? आलं लक्षात? चला. आता या 37 नी जर या दोघांना भागितलं तर 37 तिरी 111 येतात आणि 37 दहे किती येतात? 370. तर बघा या 3 नी इथे पुन्हा भाग जातो, इथे आले 10. इथे 10 एक्स आले, तर हा 1 शून्य याच्या खपेल, हा 1 शून्य याच्या खपेल, तर 4 गुणीला 2 राहिले. म्हणजे x ची किंमत किती आली? 4 गुणीला 2 8 आली. तर या गणिताचे उत्तर 8 येईल. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे? चला. हे इथे काय करायचं? या दोघांचा गुणाकार करायचं. इथे बकऱ्या नाहीये म्हणून 30 ला गुणीला x करायचं आणि हे भागाकारात 111 लिहायचे. इथे पण 40 गुणीला 20 करायचं, भागाकारात 370 लिहायचे. ठीक आहे? आलं लक्षात? असं करून या गणिताला सोडवायचं. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. एका फलंदाजाची धावा काढण्याची सरासरी 51 धावा प्रति सामना इतकी आहे. जर त्याने 120 धावा काढलेल्या असतील तर त्याने किती सामने खेळले असतील? 1020 धावा काढल्या बघा. 1020 धावा काढलेल्या आहे. कितीच्या सरासरीनं? 51च्या सरासरीनं. तर 51 नी जर याला भागितलं तर आपल्याला सामन्यांची संख्या, तो किती सामने खेळला ते निघून जाईल. तर 51 दुने 102
20 सामने तो खेळलेला आहे. एकदम सोपं उदाहरण होतं, सरासरीवर होतं. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. 60 किलोमीटर ताशी 60 किलोमीटर म्हणजे 60 किलोमीटर प्रति तास. झालं. याला करायचं मीटर पर सेकंद, कारण हे जे आहे 30 सेकंद दिलेलं आहे, इथे 30 सेकंद दिलेलं आहे. तर याला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायसाठी काय करावं लागेल? 5/18 नी भागावं, 5 गुणावं लागेल. तर sin 3 18 आणि हे किती होईल? समोर किती होईल? sin 60 म्हणजे 50/3 मीटर पर सेकंद मध्ये ही स्पीड आली याची. ठीक आहे. तर आता 30 सेकंदास ती खांबास ओलांडते. तर इथे बघा 30 सेकंदास जर खांबास ओलांडत असेल तर याला 30 ने गुणायचं, याला 30 ने गुणायचं म्हणजे 30 गुणिला इथे काय होईल? 10 होईल. बरोबर आहे. 3 या 30 ला 10चा भाग जातो. 50 गुणिला 10 म्हणजे 500 मीटर ही त्या रेल्वेची लांबी होईल. आलं का लक्षात? बघा हे किलोमीटर प्रति हवरला मीटर प्रति सेकंद मध्ये कन्वर्ट केलं आपण. त्याच्यानंतर हे जेवढे सेकंद लागतात त्याला ओलांडण्यास, त्यांनी या मीटर प्रति सेकंद मध्ये जे आपली स्पीड आली, वेग आला, त्याला 30 ने गुणायचं म्हणजे या आगगाडीची लांबी निघून जाईल. ठीक आहे. तर चला पुढच्या गणिताकडे जाऊया आपण. प्रॉब्लेम नंबर 8. तर बघा 1 2 3 4 5 या अंकापैकी एकाच वेळी कोणतेही 4 अंक एकदाच वापरून किती 4 अंकी भिन्न संख्या तयार करता येईल? 4 अंकी भिन्न संख्या आपल्याला तयार करायचा आहे. एक अंकापैकी एकाच वेळी कोणतेही 4 अंक वापरून. तर बघा याचा एक फॉर्म्युला आहे. 5 जेवढी मोठी संख्या आहे त्याला फॅक्टोरियल मध्ये लिहायचं, कारण 1 पासून सुरुवात आहे. तर इथे 5 फॅक्टोरियल होईल. 5 फॅक्टोरियलचा अर्थ काय होतो? 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1. तर याचं उत्तर किती राहील? 520 3 60 आणि 60 दुने 120. तर हेच या गणिताचं उत्तर राहील. चला झालं. आलं लक्षात? हे परम्युटेशन कॉम्बिनेशन वर आहे प्रॉब्लेम. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. दीपक हा राजूपेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. तर हे समजा राजू आहे, हा दीपक आहे, आणखी कुठला कॅरेक्टर आहे का? सुनील आहे, इथे सुनील आहे. ठीक आहे. तर दीपक हा राजूपेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. तर जर राजूचं वय x असेल तर दीपकचे काय होईल? x अधिक 3 होईल. आणि सुनील हा राजूपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. तर सुनीलचं वय काय होईल? x वजा 4 होईल. आलं का लक्षात? 3 गोष्टी आल्या तुमच्या लक्षात. यांचं वय आलं लक्षात. चला आता काय म्हटलेलं आहे? दीपकचं वय सुनीलच्या वयाच्या 3/2 पट आहे. दीपकचं वय लिहायचं वरती, सुनीलचं वय लिहायचं खाली. हे कोणाच्या? एकामेकांच्या 3/2 पट आहे. 3/2 लिहायचं इथे. ठीक आहे. 3/2 लिहिलं. आता तिरकस गुणाकार करायचा, x ची किंमत काढायची. आलं लक्षात? चला इथे काय होईल मग? 2 गुणिला x म्हणजे 2x आणि 3 गुणिला 2 म्हणजे 6. बरोबर आहे. आणि इथे 3 गुणिला x म्हणजे 3x आणि 3 गुणिला 4 म्हणजे 12 वजा 12 येईल. बरोबर आहे. 3x वजा 12. आलं लक्षात? चला तर हे 2x इकडे घेऊन यायचे आणि 12 इकडे घेऊन जायचे. 12 इकडे नेले तर धन होईल म्हणजे इथे आले 18. 2x तिकडे नेले तर काय होईल? 2x इकडे नेले तर 3x वजा 2x होईल म्हणजे x येईल. x ची किंमत किती आली? 18 आली या ठिकाणी. तर हा राजू 18 झाला आणि दीपक किती झाला मग? 18 आणि 3 21 झाला. या दोघांचं गुणोत्तर 18:21 म्हणजे 6:7. इथे 3 सक 18 3 7 21 म्हणजे 6 ला 7 हे त्यांचं गुणोत्तर होईल. तर बघा हा वयवारीवरील प्रश्न होता. खूप महत्वाचा प्रश्न होता आणि खूप साऱ्या एक्झाम मध्ये असे प्रश्न येतात. चला आता आपल्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न म्हणजे 10वा प्रश्न आपण बघणार आहोत. तर एका परीक्षेत विनयला संजयच्या दुप्पट गुण मिळाले. सार्थकला विनय इतकेच गुण मिळाले. बघा विनयला संजयच्या दुप्पट गुण मिळाले. संजयला जर x मिळाले आहे तर विनयला दुप्पट म्हणजे 2x मिळाले आणि सार्थकला विनय इतकेच गुण मिळाले. म्हणजे हा सार्थक जो आहे
हा झाला संजय, SCA लिहू आपण हां. आणि सार्थकला लिहू SR. SR आणि विनय आणि SR दोन्ही सारखेच आहे. हे दोघं सारखेच आहे. फक्त हा जो संजय आहे त्याला त्याला अ, अ, यांच्या तर सार्थकला संजयच्या किती पट गुण मिळाले? तर बघा हा सार्थक आहे आणि हा संजय याच्या दुप्पट मिळाले, तर दुप्पट याचं उत्तर राहील. बघा लॉजिक होतं सिंपल आणि त्याच्याने हे सॉल्व्ह झालं. तर बघा अशा प्रकारे 10ही प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी आशा करतो आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो.